नमस्कार विद्यार्थी मित्र स्टडी विथ संगीतमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील अशा काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत ज्या येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि एमपीएससी साठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। आणि बघा, काल झालेल्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये आपण शिकवलेल्या करंट अफेअरमधील भरपूरसे क्वेश्चन आलेले आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते विथ प्रूफ दाखवणार। तर चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचे उद्दिष्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले आहे? ऑप्शन ए आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना, ऑप्शन बी आहे कुसुम योजना 2.0, तर ऑप्शन सी आहे शेतकरी समृद्धी योजना आणि ऑप्शन डी बघितलं तर ते आहे महाराष्ट्र योजना ऊर्जा अभियान। तर याच्यामध्ये ऑप्शन ए आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना। जरी केंद्र सरकारची कुसुम योजना अस्तित्वात असली तरी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 द्वारे 2026 पर्यंत मोठ्या प्रमाणात कृषी फीडर्सचे सौर ऊर्जीकरण करण्याचे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। बघा, 2026 पर्यंत कृषी फीडर्सचे 30% सौर ऊर्जीकरण करणे, याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग 8 ते 10 तास वीज मिळेल। याच्यामध्ये अनुदान बघितले तर योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून साधारणपणे 90 ते 95% अनुदान देण्यात येईल। प्रश्न क्रमांक दुसरा बघण्याआधी बघा, महाराष्ट्र सरकारचे काही महत्त्वाच्या योजना बघू। याच्यामध्ये मुख्य बघितलं तर पहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मित्रांनो, हे अगदी महत्त्वाची आहे। याच्याबद्दल जेवढे प्रश्न तुम्हाला माहीत करता येते तेवढे तुम्ही माहीत करा, कारण की एक्झाम आता जे सुरू आहे पोलीस भरतीची एक्झाम, याच्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल हमखास एक ना एक प्रश्न येणारच येणार। त्याच्यानंतर आहे दुसरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर बघा, या योजनेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये निधी दिला जाते। त्याच्यानंतर आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। याच्यामध्ये जे शेतकरी आहे त्यांच्याकडे 7.5 HP मोटार पंप आहेत, त्यांना काय आहे मोफत वीज पुरवल्या जाणार आहे। त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। हे बघा, आता नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पनेमध्ये ज्या शेतकऱ्यांवर 2 लाखापर्यंत कर्ज आहे त्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि जो या कर्जाची नियमित फेड करत आहे अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान दिले जाईल, म्हणजे 50,000 रुपये त्यांना सवलत दिल्या जाणार। आणि बघा, नवीन राज्य शिष्यवृत्ती योजना। याच्यामध्ये बघा, इयत्ता 4थी आणि इयत्ता 6वी यांची शिष्यवृत्तीची एक्झाम होईल आणि त्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाणार। याच्यामध्ये 4थ्या वर्गाला 5,000 रुपये आणि 7व्या वर्गाला 5,500 रुपये हे शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया, खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। ऑप्शन ए आहे चंदीगड, ऑप्शन बी जम्मू काश्मीर आणि ऑप्शन सी आहे लद्दाख, तर ऑप्शन डी आहे पाँडिचेरी। याच्यामधून आपले उत्तर चंदीगड अगदी बरोबर आहे। चंदीगडने मार्च 2026 मध्ये 99.93% साक्षरता दर गाठून देशात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या यशामागचे उल्हास या केंद्र सरकारच्या विशेष मोहिमेचा मोठा वाटा आहे। बघा, चंदीगडने किती 99.93 इतका उल्लेखनीय साक्षर दर सध्या करून लद्दाख नंतर भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे। तर पहिला पूर्ण साक्षर होणारा केंद्रशासित प्रदेश बघितला तो कोणता आहे? लद्दाख। त्याच्यानंतर बघा, हे यश उल्हास या कार्यक्रमाअंतर्गत मिळवलेले गेले आहे। याच्यामध्ये विशेषतः महिला साक्षर दरावर 99.89 पर्यंत पोहोचलेला आहे। उल्लेखनीय गोष्ट आहे मित्रांनो की महिलांचा साक्षरता दर 99.89 पर्यंत गेला आहे। कुठला? तर चंदीगडचा। तर चंदीगडने हे लक्ष कसे काय गाठले? तर बघा, त्यांनी काय केलं, घरोघरी जाऊन सर्वे केला आहे। त्याच्यामध्ये शहरातील 15 वर्षावरील निरक्षर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती। त्याच्यानंतर त्यांनी कॉलेजचे विद्यार्थी, निवृत्त शिक्षक आणि NGO यांच्या मदतीने हे शिक्षण दिले गेले आहे। त्याच्यानंतर बघा, साक्षरता दर किती आहे? 99.93, जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 95% लक्षापेक्षा जास्त आहे। आणि बघा, पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लद्दाख। आणि दुसरा कोणता ठरलेला आहे? चंदीगड। याची कालावधी बघितली तर ही घोषणा मार्च 2026 मध्ये करण्यात आलेली आहे। याची स्थापना बघा, चंदीगडची स्थापना बघितली तर ती कधी झाली? 7 ऑक्टोबर 1953 मध्ये आणि चंदीगडला द सिटी ब्युटिफुल या नावाने ओळखले जाते। आणि बघा, चंदीगड जे आहे ते पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्याची काय आहे? राजधानी आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया, 2026 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून
कोणता देश ओळखला जात आहे? ऑप्शन ए मध्ये आहे चीन, ऑप्शन बी आहे अमेरिका, ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी आहे जर्मनी. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या प्रश्नामधील कोणते पण उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. आणि याच्यामध्ये आपलं उत्तर आहे ऑप्शन सी भारत. तर पहा, आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. बघा, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बघितली तर ती कोणाची आहे? अमेरिकेची आहे. त्याच्यानंतर जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आता कोणती ठरली आहे? तर भारताची अर्थव्यवस्था ठरली आहे. याच्यामध्ये भारताचा सध्याचा GDP क्रमांक 5वा आहे आणि भारताने $5 ट्रिलियन उद्दिष्ट ठेवली आहे. भारताची उद्दिष्ट काय आहे की आपली अर्थव्यवस्था ही कितीपर्यंत न्यायची आहे? $5 ट्रिलियन पर्यंत नेऊन 5 ट्रिलियनपर्यंत आपली अर्थव्यवस्था नेण्याचा उद्दिष्ट आहे. आणि भारताचा विकास दर बघितला जो IMF द्वारे जाहीर केला आहे तो आहे 6.7. भारत सध्या जगातील 5वी अर्थव्यवस्था भारत सध्या जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र 2026-27 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. बघा, याचे मुख्य कारण बघितले तर तरुणांची लोकसंख्या. भारताकडे जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे आणि डिजिटल क्रांती याच्यामध्ये UPI, ई-कॉमर्समुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार वाढत आहे. बघा, त्याच्यानंतर सर्वात मोठे योगदान बघितले तर पायाभूत सुविधाचे. याच्यामध्ये रस्ते, रेल्वे आणि बंदरगाहच्या विकासामुळे व्यापार सुलभ झालेला आहे आणि हा आपली अर्थव्यवस्था वाढण्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हटलं तर पायाभूत सुविधेचा आहे. तसेच भारत मेक इन इंडियाकडे खूप जास्त प्रमाणात आता लक्ष द्यायला लागले. त्याच्यामध्ये PLI योजनेमुळे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत आघाडीवर येत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. मार्च 2026 भारताने कोणत्या देशासोबत मोठ्या सैन्य सराव याचे आयोजन केले आहे? ऑप्शन ए मध्ये आहे जापान, ऑप्शन बी आहे अमेरिका, ऑप्शन सी फ्रान्स आणि ऑप्शन डी बघितलं तर ते आहे ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो, याच्यामधून आपलं उत्तर कोणतं ठरणार आहे? ऑप्शन बी अमेरिका. आपलं उत्तर अमेरिका अगदी बरोबर आहे. बघा, आपण महत्त्वाचे की पॉईंट बघितले तर याच्यामध्ये भारत आणि अमेरिका यांचा सहभाग आहे. त्याच्यानंतर हे स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल बकलोह हे कुठं आहे? हिमाचल प्रदेश इथे याचे आयोजन केलेले आहे. बघा, ही 16वी आवृत्ती असून यात भारताचे विशेष दल आणि अमेरिकेतील ग्रीन बेरेट्स यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर याचा कालावधी बघितला तर हा 24 फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यंत आहे. म्हणजे आज काय होणार आहे? हे एक्सरसाइज संपणार आहे. तसेच आपण भारताची इतर देशांसोबत होणारी एक्सरसाइज बघूया. बघा, दोस्ती हा सैन्य अभ्यास भारत आणि श्रीलंका व मालदीव यांचा त्रिपक्षीय सैन्य अभ्यास आहे. त्याच्यानंतर लेझर सायक्लॉन हा भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामध्ये आणि सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास बघितला तर भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये होत असतो. तसेच ऑसिंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया तर विम्बेक्स हा भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये हा युद्ध सराव आहे. त्याच्यानंतर बघा, अजय वॉरियर आणि कोंकण हे भारत आणि ब्रिटन या 2 देशांमध्ये हा युद्ध सराव केला जातो. त्याच्यानंतर मित्रशक्ती तसेच स्लिनेक्स हे भारत आणि श्रीलंका या 2 देशां मिळून हा युद्ध सराव केला जातो. त्याच्यानंतर आहे समुद्रशक्ती हे भारत इंडोनेशिया यांच्यामध्ये होत असतो. तर जुले स्ट्रॉम हे रशिया आणि भारत या दोघांचा हा युद्ध सराव आहे. त्याच्यानंतर आहे बोंगोसागर हा भारत आणि बांगलादेश तर शक्ती वरुण गरुड हे भारत आणि फ्रान्स या दोघांमध्ये हा युद्ध सराव केला जातो. त्याच्यानंतर आहे शिन्नू मैत्री हा भारत आणि जापान. तसेच शिन्नू मैत्री, धर्म गार्जन, वीर गार्जन हे कोणासोबत केले जाते? भारताचे युद्ध अभ्यास भारत आणि जापान. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. 15 मार्च हा दिवस जगभरात कोणता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे जागतिक आरोग्य दिन, जागतिक ग्राहक हक्क दिन, ऑप्शन सी जागतिक पर्यावरण दिन आणि ऑप्शन डी आहे जागतिक महिला दिन. तर याच्यामध्ये आपलं उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी जागतिक ग्राहक हक्क दिन. बघा, याच्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, त्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती देणे हा या आंतरराष्ट्रीय दिवसाचा महत्त्वाचा उद्दिष्ट असतो. त्याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय लसीकरण दिन भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 10 मार्च, ऑप्शन बी 15 मार्च, ऑप्शन सी आहे 16 मार्च आणि ऑप्शन डी आहे 20 मार्च. याच्यामध्ये आपलं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन सी 16 मार्च. बघा,
मार्च महिन्यामधील आपण काही महत्त्वाचे दिन बघूया. 1 मार्चला नागरिक संरक्षण दिन मनवले जाते. हा जागतिक स्तरावर नागरिक सुरक्षेबाबत जागृती करून देणे हा याचा उद्दिष्ट असतो. तर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. महत्त्वाचा आहे मित्रांनो हा 3 मार्च. हा वन्यजीवाच्या संरक्षणासाठी साजरा केला जातो. त्याच्यानंतर 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन हा साजरा केला जातो. हा औद्योगिक सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी मनवले जाते. तर 8 मार्चला जागतिक महिला दिन, महिलांचे सामाजिक आणि आर्थिक योगदानात साजरी करण्यास हा दिन मनवला जातो. त्याच्यानंतर आहे 10 मार्च, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा स्मृती दिन, महाराष्ट्र स्त्री शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 12 मार्चला बघितलं तर समानता दिन, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस मनवला जातो. त्याच्यानंतर आहे 15 मार्च, हा आताच आपण बघितला आहे, जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर 16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. याच्यामध्ये मुख्यतः पोलिओ निर्मूलन आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हा याचा उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2026मध्ये सौर ऊर्जेच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागला आहे? ऑप्शन ए आहे पहिला, ऑप्शन बी आहे तिसरा, तर ऑप्शन सी आहे 5वा आणि ऑप्शन डी आहे 7वा. तर विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये आपले उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, तिसरा क्रमांक. बघा याच्यामध्ये सुद्धा भारताने जपान आणि जर्मनीला मागे टाकलेला आहे आणि यांना मागे टाकून भारताने तिसरा क्रमांक पटकावला आहे. बघा काही दिवसातच आपल्याला बघायला मिळणार आहे की भारताने सौर ऊर्जेच्या उत्पादनात अमेरिकेलाही मागे टाकून दुसरा क्रमांक पटकवलेला आहे. बघा भारताचे सौर ऊर्जेच्या उत्पादनात वाढ होण्याचे कारण बघितले तर PM सूर्यघर योजना. याच्यामध्ये या योजनेमुळे घराच्या छतावर पॅनल बसवण्याचे प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच्यानंतर बघितलं तर PLI स्कीम, सरकारने सौर मॉडेलच्या उत्पादनासाठी प्रोडक्शन क्लिक इनोव्हेटिव्ह योजना राबवली आहे, ज्याच्यामुळे भारत आणि चीननंतर जगातील दुसरा मोठा सौर पॅनल उत्पादक बनण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठे सोलर पॉक्स, हे भारतात जगातील काही सर्वात मोठे सोलर पॉक्स आहेत ज्यांनी या क्रमांकातील मोठी भूमिका निभावली आहे. आणि बघा भारताला सोलर पार्क हे बघितले तर हे राजस्थानमध्ये आहे. जगातील सर्वात मोठे पॉक्स पॅक एक हे म्हणून राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर पावागडा सोलर पार्क हे कर्नाटकमध्ये, तर खावडा सोलर पार्क हे बघितले तर कुठं आहे? गुजरातमध्ये. हे जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जेचे पार्क म्हणून विकसित होत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. भारतीय रेल्वेने 2026पर्यंत कोणत्या रेल्वे मार्गावर 100% बुलेट ट्रेनचे ट्रॅक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए मुंबई ते दिल्ली, ऑप्शन बी मुंबई ते अहमदाबाद, ऑप्शन सी मुंबई ते बेंगळूर आणि ऑप्शन डी दिल्ली ते कोलकाता. तर याच्यामधून आपले ऑप्शन बी मुंबई ते अहमदाबाद हे उत्तर अगदी बरोबर ठरणार आहे. बघा हे जे बुलेट ट्रेन आहे याचे तंत्रज्ञान जापानकडून विकसित केले आहे. त्याच्यानंतर या ट्रेनचा वेग बघितला तर तो 300 किलोमीटर प्रति तास आहे आणि विशेषतः यात समुद्रातून जाणारा 6 किमी लांबीचा बोगदा देखील समाविष्ट आहे. याच्यामध्ये 508 किमी लांबीचा हा मार्ग मुंबई ते अहमदाबाद यांना जोडला जातो. तर बघा 2026चे उद्दिष्ट काय ठेवले यांनी? रेल्वे मंत्रालयाने 2026पर्यंत गुजरात राज्यातील सुरत ते बिलीमोरा हे सुमारे 50 किलोमीटर ते 60 किलोमीटरचा टप्पा आहे. हा पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे आणि या टप्प्यातील ट्रॅक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मार्गावरील खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून ट्रॅक बेट टाकण्याचे काम सुरू झालेले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 2027पर्यंत सुरत ते वापी हा विभाग कार्यान्वयी करण्याचे सुधारित लक्ष ठेवण्यात आलेले आहे. तसेच आपण भारतातील रेल्वेबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853मध्ये मुंबई ते ठाणे हे जे बोरीबंदर आहे कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. आणि हे यांनी किती किलोमीटरचा प्रवास केला? 34 किलोमीटरचा प्रवास केला. त्याच्यानंतर पहिली विद्युत रेल्वे बघितली तर ते 3 फेब्रुवारी 1925मध्ये हार्बर लायनर म्हणजे बॉम्बे स्वीट इथे कुर्ला इथे चालल्या गेली आहे. त्याच्यानंतर रेल्वे बोर्डची स्थापना बघितली तर ते कधी झाली? 1905मध्ये आणि कोणी केली? लॉर्ड कर्जन यांच्या काळात झाली होती. त्याच्यानंतर रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1951मध्ये झाले. तर पहिली मेट्रो रेल्वे बघितली, हे पहिली मेट्रो रेल्वे कधी चालली? 24 ऑक्टोबर 1984मध्ये. त्याच्यानंतर सर्वात लांब रेल्वे मार्ग बघितला तर तो आहे विवेक एक्सप्रेस. हे दिब्रुगड ते कन्याकुमारी धावले जाते आणि याचे अंतर बघितले तर 4273 किलोमीटरचे आहे. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन बघितले तर ते आहे हावडा जंक्शन. याच्यामध्ये किती प्लॅटफॉर्म आहेत? एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत. आणि सर्वात लांब प्लॅटफॉर्म हुबळी रेल्वे स्टेशन हे आहे कुठे आहे? कर्नाटकमध्ये आणि याचे अंतर बघितले तर ते 1.5 किलोमीटरचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते? ज्यांचे नुकतेच एक संरक्षण प्रदर्शनात कौतुक झाले आहे. ए मध्ये आहे कल्पना चावला,
ऑप्शन बीमध्ये आहे तेटिस थॉमस, तर ऑप्शन सीमध्ये आहे पी.टी. उषा आणि ऑप्शन डीमध्ये आहे निर्मला सीतारमण. आपले उत्तर अगदी बरोबर राहणार आहे टेटी थॉमस. ह्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. यांनी अग्निपूर आणि अग्निफाव या मिसाईलच्या प्रकल्पनात संचालकाची भूमिका निभावली आहे आणि भारतात एखाद्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात त्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. तसेच भारतातील काही प्रथम महिला बघूया. बघा, पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तर पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या आहेत. आणि पहिल्या राज्यपाल बघितल्या तर त्या सरोजिनी नायडू. ह्या कुठल्या राज्यपाल बनल्या होत्या तर उत्तर प्रदेशच्या. त्याच्यानंतर पहिली महिला मुख्यमंत्री आहे सुचिता कृपलानी. ह्या सुद्धा उत्तर प्रदेशच्याच पहिल्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्याच्यानंतर भारतातील पहिली महिला शिक्षिका बघितली तर ती आहे सावित्रीबाई फुले. त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आशापूर्वा देवी ह्या आहेत. आणि भारतातील पहिली महिला डॉक्टर बघितली तर आनंदी जोशी ह्या आहेत. त्याच्यानंतर अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला व पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणजेच फायटर पायलट ह्या भावना कांता आणि अवंती चतुर्वेदी व मोहना सिंग ह्या आहेत. त्याच्यानंतर सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी कॅप्टन शिवा चव्हाण ह्या आहेत. त्याच्यानंतर नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला मदर टेरेसा यांनी कशासाठी मिळवला होता? शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवला होता तो 1979 त्याच्यानंतर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, 2026च्या आशिया क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी चायना आणि ऑप्शन डी आहे कतर. तर याच्यामध्ये आपले उत्तर अगदी बरोबर राहणार आहे ऑप्शन बी. तर बघा, जपानमधील आयची प्रांत आणि नागोर या शहरात हे याचे आयोजन केले जाणार आहे. याचे कालावधी बघितला तर हे आशिया गेम 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. याचे ब्रीदवाक्य आहे इमेजिन वन एशिया. त्याच्यानंतर जपानमध्ये आशिया क्रीडा स्पर्धा आयोजित होण्याची ही तिसरी वेळ आहे. याच्यापूर्वी 1958मध्ये टोकियो आणि 1994मध्ये हिरोशिमा येथे ही स्पर्धा करण्यात आली होती. त्याच्यानंतर बघा, आशिया क्रीडा स्पर्धा हे नागोया जपान इथे झाली, हे आपण आता शिकले. त्याच्यानंतर फिफा पुरुष विश्वकप हा 2026मध्ये कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिके यांनी मिळून संयुक्तपणे आयोजित केला आहे. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ गेम. मित्रांनो, ही वाली स्लाईड तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. याच्यामधून एक ना एक प्रश्न तुम्हाला आता पोलीस भरतीमध्ये बघायला मिळणार, म्हणजे मिळणारच, हे पक्क आहे. कॉमनवेल्थ गेम हे 2026चे ग्लासगो स्कॉटलंड यांनी आयोजित केलेले आहे. त्याच्यानंतर बघा, ICC पुरुष T20 विश्वकप हे आताच नुकतेच झालेले भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे यांचे यजमानपद भूषवले होते. त्याच्यानंतर बघा, हिवाळी ऑलिम्पिक हे 2026मध्ये मिलान आणि कॉर्टिना इटली इथे आयोजित केलेले आहे. त्याच्यानंतर बघा, उन्हाळी ऑलिम्पिक हे 2028चे लॉस एंजेलिसमध्ये आणि अमेरिका याच्यात आयोजित केले आहे. त्याच्यानंतर बघा, ICC पुरुष एकदिवसीय विश्वकप 2026मध्ये कुठं होणार आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये. तर विद्यार्थी मित्र, हे होते आपले आजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न, जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आणि तुम्हाला क्लास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मित्रमंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.